प्रियसीने बॉयफ्रेंडला एकांतात भेटायला बोलवून त्याचा थेट प्रायव्हेट पार्ट कापलाय। जिच्याबरोबर संसार थाटायचं स्वप्न पाहिलं तीच प्रियसी असं हडळ कृत्य करेल असा त्याने स्वप्नातही विचार केला नसावा। भेटायला बोलवलं आणि त्यानंतर प्रियसीनं ठरवून हा सगळा कट रचला। ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली, कशी घडली आणि या संपूर्ण घटनेवर पोलिसांनी काय म्हटलंय पाहूयात। आज संध्या 6 बजे मुझे सूचना प्राप्त हुई कि एक लड़का है जिसका नाम है अनिल कुमार पेशर भरत गौर। उसके गुप्तांग को क्षतिग्रस्त करने की बाद सूचना मिली तो मेरे द्वारा तुरंत वरीय पदाधिकारी सूचित किया गया एवं प्रशिक्षु डीएसपी अनिशा राणा के नेतृत्व में एक टीम गठित की गई एवं टीम द्वारा त्वरित कार्रवाई करते हुए परिजनों के सहयोग से उस लड़के को निजी अस्पताल बक्सर में भर्ती किया गया। राहत इंदोरी यांचा हा शेर अनेकांनी हसण्यावर घेतला, पण तो सिरियसली घेण्याची गरज आहे हे अधोरेखित करणारी ही एक अजब घटना समोर आली आहे। बुलाती है मगर जाने का नहीं। बिहारमधून एक बातमी समोर आली। एका प्रियसीनं आपल्या प्रियकरावर हल्ला केला। विशेष म्हणजे तिने आधी आपल्या प्रियकराला घरी बोलवून घेतलं, नंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। डोकं चक्रावणारी ही घटना बिहारच्या डुमरावमध्ये घडली आहे। याच भागात पिंकी कुमारी आणि अनिल कुमार नावाचं एक जोडपं राहायचं। पिंकी आणि अनिलचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं। दोघांच्या भेटीगाठीही व्हायच्या। जशी सगळी जोडपी चोरून लपून भेटतात, सोबत हिंडतात, वेळ घालवतात, तसंच काहीसं यांचंही सुरू होतं। दोघांनी लग्नही करायचं ठरवलं, पण या लग्नाला अनिलचा विरोध होता। अनिल पिंकीशी लग्न करू शकत नव्हता। बस हीच गोष्ट पिंकीच्या काळजात खोलवर रुतली। पिंकीला अनिलचा भयंकर राग आला। याच रागातून तिने आपल्या प्रियकरासोबत हादरवून टाकणारं कृत्य केलंय। एके दिवशी पिंकीने अनिलला फोन केला। आपल्या घरी कुणीच नाहीये असं सांगून पिंकीने अनिलला घरी भेटायला बोलवलं। प्रियसीच्या घरी कुणीच नाही म्हणून अनिलही लगेच पिंकीला भेटायला तयार झाला। वेळ ठरली, भेट ठरली, भेटीचं सगळं प्लॅनिंगही झालं। पिंकीला एकांतात भेटता येईल म्हणून एकीकडे अनिल आनंदात होता, पण त्याच्यासोबत पुढे काय घडणार आहे याचा अख्खा कटच पिंकीने आखून ठेवला होता। अनिल आनंदात पिंकीला भेटला, पण ठरल्याप्रमाणे पिंकी घरी एकटी नव्हती। पिंकी बरोबर तिचे 2 भाऊ अनिलवर दबा धरून बसले होते। अनिल आला, त्याला वाटलं पिंकी एकटीच घरात आहे, पण अनिल घरात येताच पिंकीने आपल्या भावाच्या मदतीने अनिलचं थेट गुप्तांगच कापल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जो पता चला है कि पिंकी कुमारी और लड़का जो अनिल कुमार है इन दोनों के बीच प्रेम प्रसंग था और आपसी कुछ मतभेद हो जाने के कारण शायद शादी न करने या करने की बात पे विवाद होने के कारण इसके साथ ऐसी घटना घटी है। तत्काल 3 लोगों को डिटेन किया गया है एवं अग्रतर कार्रवाई की जाए। गुप्तांग कापताना अनिल बेशुद्ध पडला। रक्ताच्या थारोळ्यात तो विवळत होता। अनिलचा जीव गेलाय असं समजून पिंकीने पुढे जे केलं ते आणखीन डेंजर होतं। आपल्या भावांच्या मदतीने अनिलला तिने सुमसान रस्त्याच्या कडेला फेकलं, पण अनिल तेव्हा मेलेला नव्हता। त्याचे श्वास अजूनही सुरूच होते। तो मरणाशी झुंज देत होता। अनिलने कसाबसा आपल्या भावाला फोन केला। अनिलने फोनवर भावाला आपल्यासोबत जे घडलं ते सगळं कसंबसं सांगितलं। भावाने तातडीने अनिलला गाठलं, त्याला रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी तातडीने अनिलचं ऑपरेशन केलं। अनिलचं लिंग कापल्यामुळे त्याची मूत्रनलिका तुटली होती। डॉक्टरांनी तिथं कृत्रिम युरिन पाईप टाकला आणि अनिलचा जीव वाचवला। अनिलच्या भावाने तातडीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी तातडीने घटनेची माहिती घेतली। पिंकीने असं का केलं, आपल्याच प्रियकराचं लिंग तिने कायमचं का कापलं याचा तपास सुरू झाला आणि तपासातून जे बाहेर आलं ते थक्क करणारं होतं। अनिल लग्नाला तयार नाहीये म्हणून पिंकीने हे धक्कादायक पाऊल उचललं। सध्या पोलीस पिंकी कुमारची अजून खोलात चौकशी करतायत। ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।